नमस्कार, सुप्रभात. मी वर्षा नलवडे आणि आपण बघत आहात लोकशाही मराठी आणि माझ्यासोबत माझ्या सहकारी. नमस्कार, मी लाघवी ओम सावंत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते. आज रविवारचा दिवस आहे आणि अर्थात आज लोकसत्ताची जी पहिली बातमी आहे ती सांस्कृतिक दृष्ट्या आणि साहित्यिक दृष्ट्या फार महत्त्वाची आहे. कारण वर्षा, साहित्य क्षेत्रात जो पुरस्कार मानाचा मानला जातो तो ज्ञानपीठ पुरस्कार तो जाहीर झालेला आहे आणि हीच लोकसत्ताची पहिली महत्त्वाची बातमी आहे. ठळक हेडलाईन लोकसत्तानं केलेली आहे. पाहूया काय नेमकी बातमी आहे सविस्तर. कवी, गीतकार, गुलजार आणि संस्कृत साहित्यिक जगद्गुरू रामभद्राचार्य यांना शनिवारी साहित्य निर्मितीसाठीचा सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. ज्ञानपीठ विजेत्या प्रतिभा राय यांच्या अध्यक्षतेखाली ज्ञानपीठ निवड समितीनं शनिवारी या पुरस्काराची घोषणा केलेली आहे. संस्कृत साहित्यिक जगद्गुरू रामभद्राचार्य आणि उर्दू साहित्यिक गुलजार या दोन भाषांमधील नावाजलेल्या दिग्गजांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. समितीनं या सगळ्या संदर्भात घोषणा केलेली आहे. संस्कृत भाषेकरता हा दुसरा तर उर्दू करता वर्षा हा 5वा ज्ञानपीठ पुरस्कार आहे. अगदीच. यानंतर आपण आता पाहूयात महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रात नेमकी कोणती हेडलाईन आहे. कार्यकर्तेच तुमचा कचरा करतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खरं तर काल अनेक टीका केल्याचं आपण पाहतोय. अनेक यावेळेस उद्धव ठाकरे यांच्यावरती टीकास्त्र लागलंय. तर पक्षात असतील तर ते चांगले आणि पक्ष सोडला की तो कचरा असं म्हटलं जात आहे. परंतु ते कार्यकर्तेच तुमचा कचरा करतील, तुम्हाला कचऱ्यात टाकतील आणि हम दो हमारे दोच फक्त उरतील असा टोला यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंना लगावल्याचं पाहायला मिळत आहे. तर उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता मॅम खरं तर एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरातील महाधिवेशनात अनेक मुद्द्यांवरती भाष्य केलं. यावेळेस त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये अनेक गोष्टींवरून उद्धव ठाकरे यांच्यावरती देखील अप्रत्यक्षपणे निशाणा साधल्याचं आपल्याला पाहायला मिळालंय. अगदी. आणि त्यामुळे हा कोल्हापूरमधलं महाधिवेशन जे होतं शिवसेनेचं ते फार गाजलं. कारण या अधिवेशनाच्या माध्यमातून जोरदार टीका करण्यात आली. पण तिथं गुजरात समाचार या वृत्तपत्रानं केलेली हेडलाईन सुद्धा फार महत्त्वाची आहे. राष्ट्रीय हेडलाईन आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसची स्थिती एक शाम तेरा अशी आहे असं गुजरात समाचारची हेडलाईन आहे. राहुल गांधींच्या यात्रेत प्रियंका गांधींची अनुपस्थिती आहे. त्यामुळे फाटाफुटीची किनार या यात्रेला कुठंतरी आहे असं एक म्हटलं जात आहे. लोकसभा निवडणुकीचे पडघम आता वाजू लागलेले आहेत आणि निवडणूक आयोग कधीही निवडणुकीची घोषणा करू शकेल अशी अटकळ सुद्धा बांधली जात आहे. अशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात लढण्याकरता भारत आघाडी म्हणजेच इंडिया आघाडी स्थापन करण्यात आली आणि काही प्रमाणात काँग्रेस करता एक शाम 13 वाजले अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. कारण नितीश कुमार, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल यांनी युती सोडली आहे. ज्येष्ठ नेते ही पक्ष सोडत आहेत. आता अशा वेळी काँग्रेसमध्ये हायकमांडमध्येच भांडणं झाल्याच्या वृत्तानं काँग्रेस कार्यकर्ते हवालदिल झालेले आहेत. अगदीच. यानंतर आपण पाहूयात सामनामध्ये नेमकी कोणती हेडलाईन आहे. नाथ कमल दलात असा सवाल उपस्थित केला जातोय. पैसा आणि सत्तेच्या बळावरती भाजपकडून नेत्यांचं किडनॅपिंग सुरू असल्याचं देखील सामनामधून असं म्हणत भाजपवरती खरं तर हल्लाबोल करण्यात आलाय. पैसा आणि सत्तेचा बळावरती विरोधी पक्षातील नेत्यांचं खुलेआम किडनॅपिंग सुरू आहे. आदर्श घोटाळ्याच्या चौकशीची भीती दाखवत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अर्थातच अशोक चव्हाण यांनी पक्षप्रवेश यांचा घडवून आणल्याचा आरोप देखील सामनातून करण्यात आलाय. त्यापाठोपाठच मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यासाठी देखील भाजपनं गळ टाकलाय. कमलनाथ आणि त्यांचे पुत्र नकुलनाथ हे काँग्रेसचा हात सोडून कमळाबाईच्या वळचणीला जाणार असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगतायत आणि त्याच अनुषंगाने आपण पाहतोय सामनातील ही सर्वात पहिल्या पानावरची अत्यंत महत्त्वाची अशी बातमी. अगदी. आणि टाइम्स ऑफ इंडियानं सुद्धा या सगळ्या संदर्भात आता राष्ट्रीय स्तरावरची महत्त्वाची बातमी उचलत आपली हेडलाईन केलेली आहे. टाइम्स ऑफ इंडिया आज म्हणताय की आमचा उमेदवार कमळ विजयाला सर्वोच्च प्राधान्य. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जे आवाहन आहे की आपला उमेदवार कमळच आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणालेले होते आणि हीच हेडलाईन टाइम्स ऑफ इंडियानं आज केलेली आहे. संडे टाइम्सनं लोकसभा निवडणूक
निवडणूक लढवण्याची आणखीन एक संधी शोधत असलेल्या तिकीट इच्छुकांना, विशेषतः पदावर असलेल्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी चांगलेच कान टोचलेत वर्षा. कारण भाजपचं चिन्ह कमळ हे या लढतीतील पक्षाचे उमेदवार आहेत. कार्यकर्त्यांनी उमेदवार कोण याचा विचार न करता पूर्ण ताकदीनं काम करणं आणि पक्षाला 370 जागा आणि एनडीएला 400 जागा जिंकण्याचं लक्ष्य गाठणं असं या बातमीतून सांगण्यात येते. असं आवाहन खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं होतं. कारण काल जर वर्षा आपण पाहिलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा नारा सुद्धा दिला, अब की बार 400 पार. आणि त्याच अनुषंगानं आता राष्ट्रीय अधिवेशन जे भाजपचं पार पडलं दिल्लीमध्ये 2 दिवसीय, त्या अधिवेशनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांना तसे निर्देश दिलेले आहेत, कामाला लागण्याचे निर्देश दिलेले आहेत. कारण आपला उमेदवार हे कमळच आहे असं सांगण्यात येत आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.